बंडखोर. मोजून मापून जगणे आम्हा तसे जमणार नाही, बांध तू घालू नको. वेगळ्या पिढ्या, वेगळे विचार असले की थोडे सवाल जबाब तर होणारच. तरुणपणात मनुष्याचं मन अनेक बाबतीत बंड करून उठतं. मग ही तरुणाई काय म्हणते आणि त्याला समर्पक उत्तरही कसं मिळतं, हे बंडखोर या गझलेचा बाज असलेल्या या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बंडखोर. मोजून मापून जगणे आम्हा तसे जमणार नाही, बांध तू घालू नको. आयुष्य उधळून देणे आम्ही असे जगणार आहे, शहाणीवाची रीत तू सांगू नको. प्रत्येक काळी ऐसे दिवाणे असणार आहे, चौकटीची रीत तू शिकवू नको. परिणामाची फिकीर कोणा, परिणामाची फिकीर कोणा, मुक्त आम्ही जगत आहो, हेच आमचे गीत आहे. याला उत्तर. ध्येय मोठे गाठण्याला खूप ऐसे जगून गेले, बंध तेव्हा तुटून गेले. स्वातंत्र्याचा ध्यास धरुनी जीव ओवाळून गेले, वेड ऐसे असावे रीत ते घालून गेले. शास्त्रज्ञ ऐसे दिवाणे शोध ते लावून गेले, चौकटी मोडून ते जग पुढे घेऊन गेले. जनहितास्तव संत सारे ज्ञान आम्हा देऊन गेले, मुक्ततेचा अर्थ खरा आम्हा उकलून गेले. बंडखोरी अशी असावी, बंडखोरी अशी असावी, स्वैरता तेथे नसावी. जगण्याने उन्नतीचे सहस्त्रदीप उजळून जावे, जगण्याने उन्नतीचे सहस्त्रदीप उजळून जावे. ही कविता ही मनस्वी तारुण्याचे विचार आहेत. भोगवादी तरुणाई म्हणेल, आम्ही पाहिजे तसे वागू, जगू, कुणी आम्हाला काही सांगू नये, आम्हाला बंधने नको, आयुष्य उधळून जगण्याची मजा आम्हाला घ्यायची. चौकट नको, परिणामांचा विचार आम्हाला करायचाच नाही. मोजून तोलून जगणं तर आम्हाला जमणारच नाही. हेच आमचं स्वातंत्र्य गीत आहे. खरं तर प्रत्येक काळात अशी मनस्वी माणसे, वेडी माणसे असतातच. ती जेव्हा मोठे ध्येय ठेवतात, फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करत नाहीत, तेव्हा त्यांची बंडखोरी त्यांचं वेगळेपण सांगून जाते. बांध सगळे तुटून जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लाखो लोक मृत्यूलाही हसत हसत सामोरे गेले. त्यांनीही जगावं कसं, मरावं कसं ही रीत घालून दिली. अनेक शास्त्रज्ञांनी दिवसरात्र प्रयोग करून मोठमोठे शोध लावले. तेव्हा त्यांनी ज्या पूर्वीच्या चौकटी मोडल्या, त्यातून ते जगाला पुढे घेऊन गेले. आपल्या साऱ्या संतांनी लोकांचं भलं व्हावं म्हणून जी शिकवण दिली, त्यातून खरी मुक्ती कशात आहे, कशात असते ते दाखवून दिले. त्यामुळे प्रत्येक पिढीत बंडखोर जन्माला येत असतातच, पण ती बंडखोरी अशी असली पाहिजे की त्यातून तुम्ही उन्नत होत गेलं पाहिजे. तुमचा इतका विकास होऊ दे की त्या तेजानं आसमंत उजळू दे, जसे सहस्त्रदीप लावल्यावर वातावरण प्रकाशमय होते. जगण्याचा, वागण्याचा वेगळा अर्थ या बंडखोरीतून जाणवू दे.